महाबोधी बुद्धिविहार बोर्डाच्या ताब्यात घ्यायलाच पाहिजे। महाबोधी बुद्धिविहार बोर्डाच्या ताब्यात घ्यायलाच पाहिजे। महाबोधी बुद्धिविहार बोर्डाच्या ताब्यात घ्यायलाच पाहिजे। अरे देत कसं नाही घेतल्याशिवाय राहत नाही। अरे देत कसं नाही घेतल्याशिवाय राहत नाही। आता देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष राजा सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली 6 मार्चला मुंबईच्या सह्याद्री गेस्ट हाऊस या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये बिहार राज्यातील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं या मागणीसाठी संपूर्ण राज्यातील 36 जिल्हे आणि 365 तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने धरणे मोर्चे निदर्शने या माध्यमातून आंदोलन करण्याचे आदेश दिले। त्या आदेशानुसार आज सोलापूर शहराच्या वतीने शहर कार्यकारिणीच्या वतीने या ठिकाणी हे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही घेत आहोत। वास्तविक पाहता 1949 साली बिहार सरकारने केलेला कायदा की ज्या कायद्यामध्ये 4 हिंदू 4 बौद्ध आणि बुद्धगया या ठिकाणचे जिल्हाधिकारी हे पदसिद्ध हिंदू अशा पद्धतीचा 5 विरुद्ध 4 असा निर्णय आज ताब्यात घेतलेला आहे। वास्तविक पाहता देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या 75 वर्षामध्ये जगातील 62 बौद्ध राष्ट्राकडून मिळणारी आर्थिक मदत लांबवण्यासाठी हे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात येत नाहीत अशा पद्धतीची शंका या देशातील बौद्धांना या ठिकाणी वाटू लागलेल्या आहेत। देशाचे पंतप्रधान असतील देशाचे राष्ट्रपती असेल हे ज्या वेळेस जगामध्ये दौऱ्याच्या निमित्तानं भारताची भूमिका मांडत असताना ते दोघंही म्हणतात की आम्ही भगवान बुद्धाच्या देशातील लोक आहोत। भगवान बुद्धाच्यामुळे खऱ्या अर्थानं भारत आज जगामध्ये शांतीचा संदेश देऊ पाहत आहेत आणि त्याच बुद्धाच्या धर्मस्थळासाठी हा विवाद या ठिकाणी निर्माण केल्याचं आपल्याला दिसून येतं। ज्या पद्धतीनं देशामध्ये मुस्लिमांचे धर्मस्थळे मुस्लिमांच्या ताब्यात, हिंदूची धर्मस्थळे हिंदूच्या ताब्यात, शिखांची धर्मस्थळे शिखांच्या ताब्यात आहेत, मग बौद्धांची धर्मस्थळे बौद्धांच्या ताब्यात का नाहीत आणि ती बौद्धांच्या ताब्यात मिळावे यासाठी संपूर्ण राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतोय की लवकरात लवकर 1949चा कायदा बदलून संपूर्ण ट्रस्ट ही बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावी, अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल याची नोंद सरकारने घ्यावी। धन्यवाद। रॉयल एनफील्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स। चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफील्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू। बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध। आकर्षक फायनान्स योजना, घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राइव्ह सुविधेचा लाभ घ्या। अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या। संपर्क 77 20 06 90 74।